जय श्रीराम. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघू की स्ट्रॉंग नीसाठी, स्ट्रॉंग लेगसाठी बेस्ट असा एक्सरसाइज आहे. तसे भरपूर एक्सरसाइज आहेत, पण कलरीमध्ये एक सिम्पल एक ॲनिमल पोश्चर आहे, गजवडू. गजवडू करायचं मी आधी पण व्हिडिओ टाकलेला त्याच्यामध्ये, पण त्याच्यामध्ये एक मूवमेंट आहे की तुमचे जे गुडघे आहेत ते एकदम स्ट्रॉंग होईल. कारण ह्याच्या या पोझिशनमध्ये काय होतं, एक लॉकिंग सिस्टीम होते, म्हणजे जॉईंट्स असे लॉक होतात. हा पोर्शन, खालचा पोर्शन लॉक होतं प्रॉपर. तर पहिले बेसिक आपण पहिले वॉर्मअप, बॉडी फुल वॉर्मअप करून घ्यायचं. तर पायाजवळ पहिल्यांदा दोन्ही हात असे एल्बोला लागलेले, ब्रीद इन ब्रीद आउट. लेफ्ट लेग बाहेर काढा. आणि आता फर्स्ट एक्सरसाइज ब्रीद इन, शोल्डर स्क्वीज करायचे, ब्रीद आउट. डीप ब्रीथ करा, स्लोली ब्रीथ आउट करा. हा मागचा जो पोर्शन आहे, शोल्डर स्क्वीज करायचे. सेकंड एक्सरसाइज बॉडी स्ट्रेच करायची, फुल हात वरती, ब्रीद इन ब्रीद आउट. टोवर यायचं खाली, बघा पाय असे टोवर आहे, टोवर यायचं, ब्रीद इन ब्रीद आउट. स्ट्रेच करायचं फुल, शक्यतो बघा हाताकडे, परत खाली. जेवढे स्ट्रेच करतील तेवढं स्ट्रेच करा. थर्ड एक्सरसाइज ब्रीद इन. आता हात साईडनी वरती, ब्रीद इन ब्रीद आउट. प्रत्येक मूवमेंट आहे, प्रत्येकची रिपिटेशन ॲटलिस्ट 9 ते 10 वेळा तरी करा. इकडे पण लक्ष द्या, हाताकडे फोकस करा. आता पहिल्यांदा काय होईल, तुम्ही जेव्हा हाताकडे बघाल तेव्हा थोडं इम्बॅलन्स होईल, पण आपलं काम काय, इम्बॅलन्स होऊ दे, परत फोकस रिगेन करायचं, परत तिकडे लक्ष द्यायचं. हळूहळू तो जो टायमिंग आहे इम्बॅलन्सचा तो कमी होईल आणि पूर्ण फोकस लागेल. त्याला हीच एक मेथड आहे. आपण म्हणतो ना इम्बॅलन्स होती बॉडी, फोकस नाही लागत. त्याला हे की फोकस जाईल तेव्हा अवेअरनेस पाहिजे की यस, पुन्हा ब्रिंग बॅक फोकस करायचा, रिगेन करायचा आणि पुन्हा फोकस करायचा. असं करत 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 तुमचा फोकस लागेल. हे फक्त फिजिकल नाही तर मेंटल लेवलला पण तसंच आहे. जेव्हा डायवर्ट होईल परत घेऊन यायचं, डायवर्ट होईल परत घेऊन यायचं आणि फोकस करायचं. दॅट इज द मेथड. नंतर तो टायमिंग आहे तो कमी होईल, फोकसच राहील, फक्त फोकसच राहील, अटेन्शन तिथंच राहील आफ्टर सम टाईम. ही प्रॅक्टिस आहे. बॉडी थोडी वॉर्मअप करून घेतली, त्याच्यानंतर आता ॲनिमल फॉर्म बघू आपण, गजवडू. आता हा त्याचा बेसिक आहे, फाउंडेशन आहे. पहिले गजवडू फॉर्म बघू. हात बघा एल्बो टच आहेत, नंतर थंब लावला मी फोरहेड. ही पोझिशन आहे. तर दोन्ही हात वरती केले की नंतर मी काय केलं, फिंगर्स पूर्ण आत हे केलेत, फिंगर्स पूर्ण आत घातलेत आणि नंतर थंब असे एकत्र लावले. एल्बो क्लोज, बॅक, हात जवळ आणून, छाती जवळ आणून खाली. बम्स अप, बॉडी अशी, असं बसायचं नाही आहे, हे असं वरती आहे. बम्स अप, बॉडी पॅरलल टू ग्राउंड आहे, एल्बो क्लोज आहेत या पोझिशनमध्ये. एलिफंटची टेल आहे. परत एकदा बघू, परत एकदा. चेस्ट जवळ ना, हे एलिफंटची टेल आहे बघा. बम्प अप, हे वरती, गुडघे दोन्ही ओपन आहेत, हे गुडघे दोन्ही ओपन आहेत, पाय थोडेसे असे तिरके आहेत, हे ओपन आहेत. बम्प्स अप आहे. बॅडी, अपर बॉडी पॅरलर आहे. फोकस करा, एका पॉईंटवर फोकस करा. जेवढं तुमची कॅपॅसिटी, हळूहळू कॅपॅसिटी वाढवा. आता तुम्हाला असं प्रेशर येत असेल इथे, तर हात असे स्ट्रेच करा.
परत तुम्ही असं करू शकता. आता तुम्ही गजावडू फॉर्म बघितला एलिफंट पोज. आता त्यामध्ये मुवमेंट्स आहेत, म्हणजे एलिफंट वॉकिंग कसं करेल, पूर्ण प्रेशर गुडघ्यांसाठी बेस्ट आहे. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा पोझिशन घ्या. लेफ्ट लेग पहिला बाहेर काढायचा, हात वरती होल्ड करायचं एलिफंट. आता डावा पाय पहिला उजवीकडे घ्यायचा, थोडासा उचलायचा. हा बघा, हा पाय थोडासा उचलायचा, असं हा उचलायचा आहे. नंतर परत डावा पाय इकडे घ्यायचा, उजवा पाय आणायचा, हा उचलायचा. थोडा क्रॉस नाही का. परत साधारण एक 9 स्टेप जायचं पुढे पुढे. परत बॅक पण जाऊ शकता तुम्ही. पूर्ण प्रेशर बघा कुठे येते, नीवर येते प्रेशर. हे प्रेशर पूर्ण नीवर येते. जेवढा होल्ड करू तेवढा होल्ड करा आणि पुन्हा या पोझिशनमध्ये एलिफंटमध्ये. तर मित्रांनो, ह्याची प्रॅक्टिस करा. बघा तुमचे पाय, तुमचे गुडघे एकदम बुलेट प्रूफ सारखे होते. ह्याचा मी इंस्टाग्रामवर पण छोटासा शॉर्ट्स रील टाकला आहे. हे करून बघा, ह्याची प्रॅक्टिस करा आणि मग मला सांगा. जर काय प्रॉब्लेम असेल तर कमेंट करून मला नक्की विचारा. पण तुम्हाला कुठला व्हिडिओ बघायला आवडेल ते नक्की मला कमेंट करून कळवा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल, शेअर केलं नसेल, त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांनासुद्धा. जय श्रीराम.